26 वर्षे वय असलेली नवविवाहित तरुणी प्रियंका 28 मे 2026च्या रात्री 11:30 वाजता तिच्या बापाला कॉल करते. 11:30 वाजता तो कॉल उचलत नाही, त्याच्यामुळे ती लगबग 12:30 वाजता एकदा कॉल करते. 2 वेळा कॉल आलेला होता. तिचा बाप झोपेमध्ये होता, त्यावेळेला तो काय कॉल उचलत नाही. सकाळी ज्या वेळेला उठल्यावर तो बघतो तर त्याच्या पोरीचे 2 कॉल आलेले आहेत. त्यावेळेला तो तिला कॉल करतो. 1 उचलला नाही, 2 उचलला नाही, 20 कॉल केलेले जातात. पण ती काय प्रियंका कॉल उचलण्यासाठी तयारच नव्हती. 21व्या कॉलला तिच्या पतीने कॉल उचलला आणि तो म्हणू लागला की तुमच्या पोरीने आत्महत्या केली. आता याला तर विश्वासच बसत नाही. तो म्हणू लागतो की हे असं करूच शकत नाही. मला रात्री 11:30 वाजता कॉल केला. आता या घटनेमागचा काय आहे तपशील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि हां, एक हिंट देतो. या प्रियंकाच्या पतीने काही दिवसापूर्वीच त्याच्या सासऱ्याला सांगितलं होतं की तुमच्या पोरीचं बाहेर अनैतिक संबंध आहेत आणि ती हे संबंध तोडण्यास नकार देते. त्याच्यानंतर तिच्या बापाने म्हटलं होतं की मला तर हे काय माहीत नाही, 1 वर्षापूर्वी तुमचं लग्न ठरलं होतं. असं काय असतं तर पोरीने सांगितलं असतं, पण ती काय आज असं बोलली नाही. बघा तुमच्या हिशोबाने. त्याच्यानंतर जे घडलं ते तुम्हाला मी सांगितलं. बाकी त्याच्या पुढची कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बाकी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात होते बरोबर 1 वर्षापूर्वी. मे महिना होता. या मे महिन्यामध्ये भरत व्यास नावाच्या व्यक्तीसाठी स्थळ शोधायला चालू होतं. 31 वर्षाचा तरुण पोरगा एका मोठ्या IT कंपनीमध्ये इंजिनियर होता. पगार 1.5 लाख रुपये महिना. त्याच्यामुळे घरातली व्यवस्था चांगली होती, त्यामुळे चालून स्थळ येत होती. पण विषय असा होता की याला अजूनपर्यंत एकही मुलगी आवडली नव्हती. कोण गोरी होती, कोण जरा जाड होती, कोणाचं शिक्षण कमी, तर कोण असं तसं. यामुळे हा रिजेक्ट करत होता. एकामागे एक स्थळं रिजेक्ट करत चालला होता. पण एक स्थळ चालून येतं पुढून, प्रियंका नावाचं. प्रियंका 26 वर्षाची तरुणी, दिसायला अतिशय सुंदर आणि तीही IT प्रोफेशनल होती. दोघांचं सेमच काम होतं, त्यामुळे या दोघांमध्ये मनं जुळली, काम जुळलं. पगार पण दोघांना चांगला होता, त्यामुळे घरच्यांच्या मंजुरीने दोघांचंही लग्न जमलं. आता ज्या वेळेला लग्न जमलं दोघांमध्ये, या दोघांमध्ये बोलणं चालणं चांगल्या पद्धतीने चालू झालं. पुढे चालून साखरपुडा झाला. आता या दोघांचं बोलणं वाढत गेलं. त्याच्यानंतर जे घडलं हे असंच घडत असतं प्रत्येक कपलमध्ये. या दोघांमध्ये जे नको ते घडायला चालू झालं. दोघं एकमेकं कुठं हॉटेलवर जा, तिकडं जा, इकडं जा, हे चालू झालं. घरच्यांना याच्यापासून काहीच अडचण नव्हती, कारण काही दिवसात यांचं लग्न लावून दिलं जाणार होतं. त्याच्यामुळे हे दोघं पूर्णपणे फ्रीली फिरत होते. आता ही जी प्रियंका होती, ज्या वेळेला भरतचा कॉल यायचा त्यावेळेला थोडी वेळ व्यस्त असायची. आता त्याला वाटलं की ठीक आहे, असेल कोणाचं तर काम, काय असेल. पण ही प्रियंका सारखी व्यस्त यायला लागली. त्याच्यामुळे या भरतला तिच्यावरती शक येऊ लागला. पण तो आता लग्न लवकर, हा भरत तिला म्हणतो की काय विषय आहे. ती त्यावेळेला टाळून देते, म्हणते की कंपनीचं काम होतं, मैत्रीण होती, हे होतं ते होतं, घरचा फोन होता. यावेळेला भरत समजून घेतो, कारण काही दिवसावरच लग्नाची तारीख आली होती. 2025चा तो जुलै महिना. या तारखेला या दोघांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काही दिवस या दोघांच्या आनंदात गेले. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं, या भरतला प्रियंकावरती पहिल्यापासूनच थोडासा संशय होता, त्यामुळे तो तिचा मोबाईल वगैरे चेक करायचा. आता याच्यामुळे या दोघांमध्ये दरार पडू लागली, भांडण लागलं. हे सगळं चालतच होतं. एक दिवशी हा भरत प्रियंकाच्या बापाला कॉल करतो आणि म्हणतो की ही प्रियंका कोणासोबत तरी अफेअरमध्ये आहे आणि मला धोका देते. त्यावेळेला तिचा बाप म्हणतो की तू बघून घे, तुझी बायको आहे आणि विषय असा आहे की तिनं मला अजून काय सांगितलं नाही. आता हे तुझं म्हणणं आहे, आम्हाला कन्फर्म करावं लागेल, तू तुझ्या व्यवस्थेने. काही दिवसानंतर प्रियंका बापाला कॉल करते आणि म्हणते की हे पोरं लोक हुंडा मागत आहेत आणि पैसा तर आपल्याकडं काय एवढा नाही. तुम्ही एक दुकान चालवता, या दुकानातून जेवढा पैसा येतो तुम्ही लग्नावरती लावला आणि अजून या लोकांची 20 लाखाची मागणी आहे. आता मी कुठून पूर्ण करून तुम्ही तर कुठून पूर्ण करणार आहेत. त्यावेळेला तिच्या बापाने सांगितलं की घे समजून, थोडं बघ, आता नवीन आहे त्यामुळे असं होत असेल, पुढे चालून होईल सगळं क्लिअर. आता त्या पोरीला असं सांगत टाईम गेला आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं 28 मेच्या रात्री या प्रियंकाने स्वतःला फाशी लावून घेतली. पण तिच्या बापाचं असं म्हणणं आहे की पोलिसांपुढे त्यांनी जे स्टेटमेंट दिलं, हे हुंडा मागत होते यांनीच सगळं केलं. दुसरीकडे भरत म्हणतोय की तिने स्वतःच हे करून घेतलं. तिच्या जुन्या बॉयफ्रेंडसोबत तिचा वाद झाला होता,
त्यामुळे हे सगळं घडलं आहे. आता ही पूर्ण केस पोलिसांच्या हातात गेलेली आहे. शक्यतो आता त्या भरतला शिक्षा होईल, कारण कायदाच असा आहे. बाकी या केसमध्ये जर काय आपल्याला पुढे क्लू मिळाला तर मी तुम्हाला याच्याबद्दल माहिती देतो. हे जर जाणून घ्यायचं असेल पुढे काय होतं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा.